बच्चू कडू आणि भोंदू खरात यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय। यातच भर म्हणून सबका भिडू अशी ओळख असलेले बच्चू कडू ही खरातच्या पाया पडताना दिसतायत। याच प्रकारावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटतात। नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय पाहूयात। बच्चू कडू भोंदू खरातच्या पायाशी। बच्चू कडू भाजपकडून मंत्री होतील असं भाकीत। खरातच्या भांडाफोड नंतर बच्चू भाऊंची ही पलटी। सबका भिडू बच्चू कडू अशी बिंदास बच्चू कडूंची ओळख। कुणाचीही भीडभाड न ठेवणाऱ्या बच्चू भाऊंनीही भोंदू अशोक खरातच्या पायाशी लोळण घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। बच्चू कडूंनी अशोक खरातची भेट घेतल्याचा व्हिडिओ समोर आलाय। बच्चू कडूंनी जेव्हा खरातची भेट घेतली तेव्हा बच्चू कडू खरातच्या पाया पडले। या भेटीत अशोक खरातनं बच्चू कडू पुढच्या काळात भाजपचे मंत्री होतील असं भाकीत केलं। एवढंच नव्हे तर भाजपचे मंत्री व्हाल तेव्हा ईशान्येश्वर महादेवाच्या दर्शनाला या असंही सांगितलं। सामान्यांचे प्रश्न मांडणारा नेता बच्चू कडू आता पक्के राजकारणी झाले आहेत। कार्यकर्त्यांनी नेलं म्हणून आपण गेलो अशी सारवासारव बच्चू भाऊंनी केली। एवढंच नव्हे तर स्वतः खरातचे पाय धरलेले असताना इतर नेते कसे बाबाबुवांचे हातपाय धरतात अशी मल्लीनाथीही केली। फोटो असून नाही म्हणता येईल आपल्याला काही। आता एखाद्यानं नेलं, आम्हाला कार्यकर्त्यांना नेलं आणि तिकडे काही त्या मंदिरात त्या बाबानं काही केलं तर त्याला आम्ही काय करणार? दोषी आहे का? तर ते तर आहेच। म्हणजे एवढे खुळे नेते आहेत, तिथं जाऊन पाया पसरतं, पाया लागतंय, त्याचे पाय धुतंय आणि ते म्हणजे कठीण आहे। बापाचे पाय धुतले नसेल ना त्याचे पाय धुतात काय? अशोक खरात याची मोडस ऑपरेंडी आता हळूहळू उघड होत चालली आहे। बुवाबाजी करणाऱ्या नेत्यांच्या संपर्कात अशोक खरात राहायचाच। याशिवाय ज्या नेत्यांची प्रतिमा पुरोगामी आहे अशा नेत्यांनाही वश करण्याचं उष्णोतंत्र अशोक खरातनं हस्तगत केलं होतं। त्यामुळेच पोपटराव पवार काय आणि बच्चू कडू काय सगळेच या भोंदू खरातच्या पायाशी लोळण घेताना दिसत होते। एकंदरच काय तर अशोक खरातच्या निमित्तानं राजकारणात वेगळी प्रतिमा निर्माण करणाऱ्या नेत्यांचेही पाय मातीचेच असल्याचं समोर आलंय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।